हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। पिल्लूची तुम्ही बडबड ऐकतच असाल। पिल्लू आमची आजचं रुटीन थोडंसं वेगळं आहे, कारण का आज सगळं लवकर आवरलं गेलं, त्याच्यामुळे रुटीन खूप मस्त गेलं। पिल्लूला आज आंघोळ घातलेली, ऑलमोस्ट मी 3 दिवसांनी आंघोळ घातली, कारण तिला बरं नव्हतं, ताप सर्दी खोकला सगळं एकदमच आलेलं। आणि आता आज तिला थोडं बरं आहे, सो तिला आंघोळ वगैरे घातली, केस वगैरे तिचे धुतले, कारण का खूप स्वेटिंगचा वास येत होता। आणि तिची बडबड तुम्ही तर बघताय किती बडबड चालू आहे। सकाळचा तिचा ब्रेकफास्ट वगैरे झालेला आणि आता तिला झोपवायचा प्रयत्न करत होती, पण ती काही झोपत नव्हती, तिच्या मस्तीच्या मूडमध्येच होती। आणि आता तिची बडबड एवढी प्रचंड वाढली ना, तिने एक शब्द पकडून ठेवला आहे, तो की लका लका लका। काय बोलते ना ती, तिला माहिती की तो शब्द तिने कुठून पकडून घेतला। आणि आता तिला मी फायनली बाहेर आणून बसवली। मग दीपकला सांगितलं तू तिला बघ, बाकीचे जे माझं जेवणाचं काम आहे ते करून घे, नंतर मग मी फ्रीच आहे। सो आणि रात्री पिल्लूनी खूप जागवलेली, कारण का परवाच्या दिवशी आहे ना, ती रात्री 10 वाजता तिची एक नॅप झाली, कारण का तिला बरंच वाटत नव्हतं। 10 वाजता नॅप झाली आणि मग ती उठल्यानंतर मग ती जागीच होती ऑलमोस्ट 5पर्यंत। आणि आता इथे मी पिल्लूला मुगाची उसळ करते, कशी करते त्याची रेसिपी तुमच्याजवळ शेअर करते। थोडंसं तेल घेतलं आहे, तेलामध्ये मोहरी टाकली आणि मोहरीनंतर कांदा टाकला थोडासा, तो थोडासा परतून दिल्यानंतर टोमॅटो टाकून घ्यायचा आहे। आणि ही उसळ आहे ना, मुगाची उसळ पिल्लूला ना भयंकर आवडते। मी प्रत्येक असं ग्रेव्हीवालं जे डिशेस आहेत ना, पिल्लूला असं सेम पद्धत असते, फक्त थोडंसं जे वाटण असतं ते वेगळं असतं, पण ग्रेव्हीवाली जी भाजी असते ना ती अशीच असते। कधी कधी मी तिला डाळ आमटी किंवा अशा ग्रेव्हीच्या भाज्या देते, जेणेकरून तिला थोडीशी सवय होईल ॲटलिस्ट कडधान्यांची भाज्यांची। त्याच्यामुळे तिला मी आता सगळं काही देते आणि ती खाते, फक्त एवढंच की तिला ना तिखट देत नाही मी एवढं जास्त। आता कांदा आणि टोमॅटो आहे ना परतून घ्यायचा। आणि असं झालं ना आता की बोलतात ना की मम्मी झाल्यावरती सगळ्या गोष्टीची किंमत कळते, तसंच झालं आहे माझ्या बाबतीत। आता आहे ना, पिल्लू झोपली की मला आराम नाही करता येत, पटकन कामं आवरून घ्यावी लागतात। आधी कसं व्हायचं, ऑफिसला असायची तेव्हा करायचं तर कर, नाहीतर नंतर कर, झोपा बिपा असा असायचा। आता पिल्लू झोपली किंवा किती आळस आला ना तरी करावंच लागतं। आणि आता ह्याच्यात मी वाटण टाकलं आहे थोडंसं, जे की मी करूनच ठेवते आठवड्याभराचं। ह्याच्यामध्ये कांदा खोबरं लसूण आणि जिरे आणि धणे पावडर आणि गरम मसाला, बस एवढंच होतं। आणि त्यांना ग्राइंड करून घेतले आणि आठवड्याभराचं करून घेते, कधी कधी आठवड्याच्या आतच संपून जातं, पण ते बरं पडतं असं ग्रेव्हीच्या भाज्या केल्या ना की हे करून ठेवलेलं ना बरं पडतं। सो आम्हाला पण मी आज मुगाचीच उसळ केली आहे, फक्त आम्हाला स्पायसी केलं आहे, पिल्लूला थोडं स्पायसी केलं आहे। आता याच्यामध्ये मी मसाला टाकते, मसाल्यांमध्ये मी हळद टाकते, गरम मसाला आणि धणे पावडर, बस, बाकी काहीही ॲड करत नाही मी। थोडंसं गरम मसाल्याची ना क्वांटिटी थोडीशी जास्त घेते, कारण का जरा स्पायसेसची चव आहे ना तिला गरम मसाल्यातून कळली पाहिजे, नंतर मग तिखट वगैरे असं एकदम तिला देणं चालू केलं आहे मी। सो गरम मसाला आहे तो थोडासा जास्त टाकला आणि आता त्याला चांगलं तेल सुटेपर्यंत शिजवून घेणार आहे। जो वाटणातला कच्चेपणा असतो तो थोडाफार निघून जायला हवे, त्याच्यामुळे त्याला नीट अगदी भाजून घेणार आहे तेलामध्ये, अगदी त्या ग्रेव्हीला तेल सुटेपर्यंत करून घेणार आहे। आणि आम्हाला पण मी साईड बाय साईड करून घेते। आणि आजची कामं आहेत ना खूप पटपट झाली, त्याच्यामुळे मी पण ना झोपून गेलेली पिल्लू झोपल्यानंतर। सो दीपक आहे तर तिला आता खेळवतो आहे तिथे बाहेर मी जेवण करत असताना। आता पटकन भाजी वगैरे करेल। आणि आता मी जे मूग आहेत ना ते बॉईल करून घेतले, 1 शिटीमध्ये बॉईल करून घेतले, नाहीतर मी कधी कधी ग्रेव्हीमध्येच शिजवून घेते, पण ह्या टाईमला थोडेसे बॉईल करून घेतले, पटकन होईल भाजी याच्याकरता पटकन बॉईल करून घेतले त्याला, म्हणजे 1 शिटीमध्ये बॉईल करून घेतले। आणि आता ते त्याच्यामध्ये पाणी ॲड करेल थोडंसं, कारण का ना खाली लागत होतं त्याच्यामुळे। आणि नंतर मग मूग टाकेल आणि थोडंसं उकळी आणून देईल, अगदी 5 ते 10 मिनिटं त्याला उकळून देईल चांगलं, आणि मग पिल्लूची भाजी आहे ती तयार होईल। सो जी भाजीची तुम्ही रेसिपी बघितली ना ती मी तशीच करते, कुठलीही ग्रेव्हीची भाजी असून दे, कडधान्यांची भाजी असून दे, पिल्लूला तशीच करते। आणि भाजी तुपात नाही केली ना, त्याच्यामुळे आता भातामध्ये थोडंसं तूप टाकून घेते, भात लावून घेते पिल्लूला आणि मलाच लावते, दीपक काय खाणार नव्हता। साईडला पिल्लूची पण भाजी झाली आहे ऑलमोस्ट आणि आमची पण भाजी होतेच आहे। सो पटकन भात लावून घेईल, भात लावल्यानंतर चपाती आणि फक्त आता कोशिंबीर राहिली आहे, बस बाकी सगळं माझं जे कामं होती ती झाली आणि फक्त आंघोळ राहिली।
आणि आता तूप मला करायचं आहे, कारण का खूप सारी मलाई साठलेली आणि तूप ना संपत आलं आहे, त्याच्यामुळे तूप पण काढायचं होतं. सो आज सगळी कामं माझी टाईम मॅनेजमेंट बोलतात ना, ते आज प्रॉपर असं झालं माझं. आणि आता कुकरमध्ये लिंबू टाकते, कारण का नंतर मग ते काळं काळं पडत जातं, त्याच्यामुळे लिंबू माझ्याकडे आवर्जून असतो. जरी तो खराब झाला असेल ना तरी मी ठेवून देते, किंवा पोहे वगैरे केले आपण त्याची साल वगैरे उरलेली असते ना ती मी फेकत नाही, ती ठेवून देते एका डब्यामध्ये. जेव्हा कधी असं आपण राईस वगैरे कुकरला लावतो ना, मग तेव्हा त्याच्यामध्ये टाकायला बरं पडतं आणि कुकर जास्त असं घासायला लागत नाही. सो आता भाजी भात आणि पिल्लूची पण भाजी असं रेडी आहे. सो पिल्लूला ग्रेव्हीची भाजी आणि भात भरवेल, आम्हाला तर भाजी आणि चपाती आहे बस. आणि आता मी करते बीटचा रायता. कसा करते तर तुमच्याजवळ मी रेसिपी ऑलरेडी शेअर केली आहे, खूप पूर्वी केली आहे. सो आता मी परत एकदा सांगते तुम्हाला. बीट घेतले, मम्मीने ना भरपूर सारे बीट पाठवून दिलेत. सो त्यातलं एक बीट घेतला आणि किसून घेतलं. हल्ली मम्मी आहे ना पिल्लूच्या आवडीचंच सगळं पाठवते. पिल्लूला आहे ना वांग्याचं जे काप करतात ना मच्छीसारखं फ्राय, ते खूप आवडतं. त्याची पण मी कधीतरी रेसिपी तुमच्याजवळ शेअर करेल. सो आता ह्याच्यामध्ये थोडंसं दही टाकलं. आता त्याला नीट अगदी मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपल्याला मिक्स करून झाल्यानंतर ना ह्याच्यात तडका द्यायचा आहे. तडका दिला ना कुठल्याही कोशिंबीरला की जो फ्लेवर आहे ना तो खूप मस्त येतो. आणि पिठाची चपाती, पिठाचा भात, पिठाचे पराठे किंवा अजून भरपूर अशा साऱ्या रेसिपी आहेत त्या तुम्ही बाळांना खायला देऊ शकता. बिटाचा राईस पण करता येतो, तो पण कधीतरी तुम्ही ट्राय करा. आणि मी ते तडका दिला. तडक्यामध्ये मी फक्त मोहरी टाकली. तुम्ही ह्याच्यामध्ये ना मिरची, जिरे पावडर वगैरे पण टाकू शकता. मी नाही टाकलं कारण का पिल्लूला पण थोडं टेस्टला देणार होती, त्याच्यामुळे मी काही ॲड केलं नाही. फक्त राईचा तडका दिला. तडका द्यायचा होता, त्याच्याने फ्लेवर येतो, त्याच्यामुळे फक्त राईचा तडका दिला. कढीपत्ता पण तुम्ही टाकू शकता, ते माझ्या माइंडमधनं स्किप झालं. मस्त लागतो तडका दिलेली कोशिंबीरनं, कधीतरी खाऊन बघा जर तुम्ही कधी खाल्ली नसेल तर, मस्त लागते. आता हे थोडंसं थंड व्हायला ठेवेल आणि आता मला फक्त चपाती करायची आहे बस. मग बाकी आमचं जेवण रेडी आहे. मग लवकरच जेवून घेऊ, कारण का माझी सगळी कामं आहेत ना तुम्हाला मी सांगते 11:30पर्यंत डन झालेली. 12 वाजता आम्ही जेवलो. पिल्लूला मी 12:30च्या दरम्यान असं काहीतरी जेवायला दिलं. आणि आता कोशिंबीर झाल्यानंतर आता ती फ्रीजमध्ये ठेवले. पिल्लूची भाजी पण रेडी आहे. पिल्लूला भातासोबत एवढी भाजी इनफ होते आणि तिच्यासाठी मी असं सेपरेटच करते नेहमी. आणि इथे आमची भाजी रेडी आहे. सगळं झाल्यानंतर दीपकला पहिलं जेवण वाढून घेतलं, कारण का त्याला भयंकर भूक लागलेली. सो आज जेवणामध्ये मुगाची उसळ, कोशिंबीर आणि चपाती होती. दीपकला वाढल्यानंतर मग पिल्लूला भरवायचं होतं. पहिलं मी पण जेवून घेतलं त्याच्यासोबत. पिल्लूला मी सकाळी आहे ना भरडी भरवलेली आहे, त्याच्यामुळे मग तिला काय असं एवढं पटकन भूक लागली नसते, म्हणून म्हटलं तिला 12:45पर्यंत भरवून घेईल. त्याच्यानंतर मग बाकीची कामं होऊन जातील. बाकीची कामं तर सगळी झालेली. आणि आता तिचा खेळ तुम्ही बघताय कसा चालू आहे. ती हल्ली आहे ना या छोट्या स्टूलसोबत खूप खेळते. काय खेळते तिचं तिला माहिती. त्याच्यामध्ये सेल टाकून खेळते, त्याच्यामध्ये वस्तू टाकते. अशीच तिची आज सकाळ मस्ती चालू होती, कारण का तिला आज आहे ना खूप रिलीफ आणि खूप बरं वाटते. थोडाफार खोकला आहे, थोडाफार कफ आहे, पण ठीक आहे. नेहमीपेक्षा म्हणजे 2-3 दिवसापेक्षा आज जरा आहे ना ती बेटर आहे, चांगली खेळते. नाहीतर मग ती आजारी होती ना तेव्हा नुसती अशी अंगावरती, नाही तर थोडं खेळायची, गप्प बसायची. खोकळा येऊन ना मग ती खोकळा झाला ना की ती जाम वैतागायची. डोळ्यातनं लिटरली तिच्या पाणी यायचं. त्यामुळे ती अशी एवढं हे करायची नाही. मग औषध वगैरे दिलं की गुंगी आली की लगेच झोपून जायची ती. असं तिचं काहीतरी 2 दिवसापासूनचं रुटीन होतं. आणि आज एकदम फ्रेश होती ती. आणि सध्या ना अशी स्टूलवरती चढायला बघते, म्हणजे आता ना तिच्यावरती असं लक्ष ठेवूनच राहायला लागतं. सो असा काहीतरी आमचा टाईमपास झाला आजचा. पिल्लूला अजून भरवायचं बाकी आहे, मी पण जेवतच होती. सो आणि बघते तुम्ही आता कशा स्टूल बिल घेऊन अशी नुसती म्हणजे खूप भयंकर मस्ती करते. बघत पण नाही खाली की खाली काय आहे काय नाही. तिची मस्ती चालूच असते. बस ग, एवढं नाही खाणार आहे मी.
उचल, सगळं उचल, सगळं उचल बेटा. One, two, three, 3 four. आणि तुम्ही तिचं खेळणं बघितलंच असेल कशा प्रकारे चालू आहे ते. आणि आता त्याच्यामध्ये बॉल टाकला आहे तिने त्या स्टूलमध्ये. तिचं असंच चालू असतं आणि आम्ही तिला खेळू देतो. ॲटलिस्ट ती एंगेज होते. खेळण्यांपेक्षा ना लहान मुलं आहे ना, अशा ज्या घरच्या गोष्टी असतात ना, म्हणजे युनिक असं दिसतं, जरा मोठं दिसतं, त्याच्यामध्ये खूप सारे एंगेज होऊन जातात टॉईजपेक्षा. आता स्टूलमध्येच बघा ना, ती किती सारी एंगेज झाली आहे. कधी कधी मी तिला असं पातेलं देते, चम्मच देते, त्याच्यामध्ये ती एंगेज होऊन जाते. तर माझं झाल्यानंतर मी पिल्लूला जेवायला भरवते. ती अगदी आवडीने खाते. तिला खूप आवडतं मुगाची उसळ, मटकीची उसळ पण आवडते तिला. आणि ते तिला भरवते आता मी. ते भरवून झाल्यानंतर मग थोडा वेळ अर्धा तास ती खेळेल वगैरे. तोपर्यंत मी माझी भांडी वगैरे धुवून घेईल आणि नंतर मग तिला झोपवेल असं प्लॅन केला आहे मी. आता तो सक्सेस होतो आहे की नाही तर पुढे तुम्ही बघालच. तिचं खेळणं पण चालू आहे, खाणं पण चालू आहे. ती म्हणजे जेवताना ना ती आता तिने ना बघा लिटरली ती ना डोक्यामध्ये तो जो स्टूल आहे ना तो अडकवायचा ती बघते आणि इकडे तिकडे असं फिरायला बघते. म्हणजे इतकं तिच्याजवळ आता लक्ष ठेवावं लागतं ना प्रत्येक गोष्टीमध्ये ना, ती काय करते काय नाही करत. इवन छोट्या छोट्या खाली वस्तू पडलेल्या असतात ना, त्या पण ती खायचा प्रयत्न करते कधी कधी. सो अशा बारीक बारीक गोष्टीवर ते लक्ष ठेवावं लागतं. आणि आता तिला भरवून झाल्यानंतर मी पटकन भांडी वगैरे धुवून घेते. भांडी धुवून झाली की फक्त मला तूप काढायचं आणि आंघोळ करायची, बस हे 2च कामं राहतील. आणि पिल्लूला मेन म्हणजे झोपवायचं आहे मला. सो भांडी वगैरे पटकन धुवून घेतली. आणि भांडी धुवून झाली ना की मग मोठं काम झाल्यासारखं मला वाटतं. कारण का किचन आहे ना, पुरं किचनचा सिंक आहे ना, तो भांड्याने भरलेला दिसला ना की मला चैन नाही पडत. कधी धुणार, काय होणार, असं म्हणजे खूप सारं काम पडलं असं होतं. सो पटकन ही भांडी आहे ती धुवून घेतली. आणि नाश्त्याची आणि जेवणाची दुपारच्या मी एकत्रच धुते सगळं. सारखं सारखं धुत नाही बसत. आणि आता इथे पिल्लूला पण मी झोपवली. भांडी जशी धुवून झाली ना तसं पिल्लूला मी झोपवलं. आणि त्याच्यानंतर तूप काढायला घेतलं. मी आज तूप आहे ना मिक्सरमध्ये काढलं, पहिल्यांदा काढलं. त्याची काही व्हिडिओ वगैरे शूट केली नाही कारण का आयडिया नव्हती की कसं होईल त्याच्यामुळे. आणि आता लोण्याचा गोळा आहे तर तयार झाला आहे. मी आहे ना हे गाईच्या दुधापासून तूप काढते. कारण का पिल्लूला दूध देते ना त्याच्यामुळे गाईचंच देते. म्हशीचं जे दूध असतं ते जड असतं म्हणतात, त्याच्यामुळे मग तिला गाईचंच दूध देते. आणि आता तूप बनण्याच्या प्रोसेसमध्ये आहे. आणि हे मी 2nd का 3rd टाईम तूप बनवते आणि चांगलं बनतं. कंट्री डिलाईटचं दूध आहे ना ते मी यूज करते पॅकेटमधलं. अगदी मस्त तूप बनतं याचं. सो आता अर्धीची बरणी, अर्धी पण नाही भरली पण बऱ्यापैकी भरले. अगदी 2 आठवडे मला जातील एवढं आहे. सो आता हे जी बॉटल आहे ती भरून ठेवेल. आणि ह्याच्यामध्ये ऑलरेडी तूप होतं थोडंसं होतं, जास्त पण नव्हतं. त्याच्यामुळे मी काही ती वॉश वगैरे केली नव्हती आणि ते आठवड्याभरातच संपून गेलं. सो परत एकदा तूप काढलं आणि आता भरपूर सारं जमा झालं आहे. सो अशा प्रकारे तूप बनलेलं आहे. आणि आता बाकीचं माझी फक्त आंघोळ बाकी आहे. सो ते झाल्यानंतर ना मी पण झोपून जाणार आहे. कारण का पिल्लूनी आम्हाला सकाळी तुम्हाला मी सांगते ती 5 वाजता झोपली मॉर्निंगला. आणि ऑलमोस्ट परत ती 10 का 8च्या दरम्यान ती एक्झॅक्ट मला आठवत नाही आहे उठली ती. त्याच्यानंतर मग मला पण झोप येत होती, मग मी पण झोपून गेले. आणि त्याच्यानंतर संध्याकाळी ऑलमोस्ट आम्ही 5 वाजता सगळेजणं तिघं उठलो. सो पिल्लूला इव्हिनिंग स्नॅक म्हणून मी मालपोहा केला आहे. मस्त लागतो हा मालपोहा. गव्हाच्या पिठापासून बनतो. गव्हाचं पीठ आणि गूळ टाकलं याच्यामध्ये आणि थोडंसं असं पॅनकेकसारखं बॅटर तयार करायचं. तुम्ही गव्हाचे पॅनकेक बोलू शकता, त्या टाईपमध्ये हे केलं आहे. आणि आता तिला मी हे खायला देईल. आणि तिची मस्ती तर तुम्ही बघता आता. म्हणजे
तिचं चालूच आहे गोल 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 फिरणं. म्हणजे एक तिने कुठली गोष्ट डोक्यात घेतली ना की तेच करत राहते कंटिन्यू. सो आता तिला पटकन आहे तो मालपोहा भरवून घेईल आणि मी पण खाऊन घेईल. दीपक न खाता पिताच गेला, कारण का आम्ही सगळेजण 5 वाजता उठलो. त्याच्यानंतर तो ऑफिसला नॉर्मली 4 वाजता जातो आणि आज त्याला लेट झाला. त्याला उठवलेली, तो परत झोपला आणि मला झोप इतकी. पिल्लूला भरवलं मगाशीच मालपोहा. आता मी खाते, मला पण केलं आहे. चहा पिते. दीपक आज उशिरा गेला कारण का आम्ही तिघाच्या तिघं झोपून राहिलो आणि ऑलमोस्ट 5 वाजता उठलो. मग त्याला जायला ऑलमोस्ट 6 वाजले, आज लेट गेला. सो आता पटकन मी खाऊन घेते. पिल्लू ते वांचू हां खेळ, त्या ह्याच्यासोबत खेळते. तिला खेळणं चालू आहे. 1 2 काउंट करते, आता सगळं काउंट करते ती. आणि मी माझं इव्हिनिंग स्नॅक्स आता पटकन खाते आणि मग भेटते. पिल्लूलाच मुगडाळचं सूप करणार आहे, बाकी असं काय करणार नाही. आणि स्वतः 6:30 वाजलेत आणि तुम्हाला दाखवते. सेकंड फोन लावून दिले. टी व्ही बघितले नाही की मग ती मूव्ह होत राहते. मला काय करायचं आहे, हे सगळं आवरायचं आहे. चुकून माझ्याकडनं चहा पण सांडला गेला. मला वाटलं दीपक चहा पिऊन जाईल, सो त्याच्यामुळे. आणि हे पण भांडं पण घासायचं आहे तुपाचं. सो आता हे पण घासेल, पॅन पण. हे सगळं आवरून घेते. कुकीचा कुकर लावते, पिल्लूचा कुकर लावते. आणि हे करायचं होतं आणि ह्याच्यात माशी पडली, मग काय राहून. चेंज बाथरूममध्ये गेली, सो थोडीशी भिजली. हे सगळे कपडे चेंज. आणि आता ही बेडशीट घडी करायचं. आता किचनची कामं राहिली. भांडी मी लिटरली अर्धीच घासून ठेवलेत आणि पिल्लू सारखी किचनमध्ये येते आणि उचलून घे बोलते. सो आता हे तसंच ठेवते. पटकन थोडा टाईम आणि आणि आता इथे मी तिला बास्केट दिले, तिचे कपडे चेंज केले कारण का तिने पॉटी केलेली आणि सगळं भिजलेली बाथरूममध्ये जाऊन. सो चेंज वगैरे केलं आणि तिला मी आता जेवणाची तिची तयारी करत होती. सो तिला ना हे बास्केट दिलं जेणेकरून ती एंगेज होईल. तर ती बास्केट बघा घेऊन कशी बघते, कारण का त्याच्यातून आहे ना दिसतं ना सगळं ते असं जाळीमधून. त्याच्यातनं ती TV वगैरे बघते. म्हणजे असं काहीही लहान मुलांना सुचेल ना, काहीही आपण त्या गोष्टीचा विचार पण नाही करू शकत की ही गोष्ट दिल्याने ते हे करू शकतील. अशी काहीतरी गंमत आहे लहान मुलांची. सो आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. अगदी छोटासा व्हिडिओ होता. अर्धा दिवस आमचा कसा गेला तुमच्याजवळ शेअर केला. पिल्लूला जे मुगडाळचं मी उसळ करते ती पण रेसिपी शेअर केली. सो नक्की तुम्ही ट्राय करा. सो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि पुन्हा एकदा बाय बाय.